राज्यात पूर्वमोसमी पावसाची दमदार हजेरी सुरूच आहे। यातच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे। आज 23 मे रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी म्हणजेच 22 मे रोजी कोणतीही प्रगती केली नाही। मात्र प्रगतीस पोषक हवामान असल्याने येत्या 2 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। यातच पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण, गोव्याच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून उत्तरेकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत। या प्रणालीपासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। आज 23 मे रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय।